माहिती ना जाऊ द्या करायची सुरुवात करायची सुरुवात इकडे आवाज येत नाही मग तिकडे जाऊ द्या ना डायरेक्ट लाईव्ह डायरेक्ट कर ना गॅलेक्सी हॉस्पिटलमधून जारंगे पाटील लागेल माईक लावायचं नसेल तुम्हाला लावायचं लावायचं माईक आहे लाईव्ह होईपर्यंत ॲडव्हान्स मॉनिटायझेशन केलं दादा बोलायचं ते शांत बसाल काय धन्यवाद विषय आपले लय मोठे नाही येतात एक दोनच आहेत पण ते महत्वाचे म्हणून मला अर्जंट संभाजीनगर वगैरे बोलता सगळ्या जिल्ह्यात कोणी राहिलं असलं तर त्याला नाराज होऊन घेऊ नका अचानक तुमच्या गोष्टीला निरोप केला असेल त्याला वाटा आम्हाला का बोललेलं नाही आपण काय तसं करत नाही सगळ्यांना इथून गेल्यावर आपण आपल्या तालुक्यात सगळ्यांनी इथं ठरलेले विषय सगळेजण तिकडं गावागावात तालुक्यात तिथं ठरलेले विषय सांगा नाही आलेल्या बांधवांना पण सांगा महिला नाही आल्या त्यांना पण सांगा ज्या नाही त्यांना किंवा आपल्याकडून निरोप गेले नाहीत असे विषय आपले दोनच आहेत एक की महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मेळावा दसरा मेळावा करायचा मराठ्यांनी ठरवलं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा योग आहे खूप दिवसानंतर म्हणजे माझ्या ऐकेवात तरी नाही शक्यतो की मराठा मेळावा झाला किंवा जनतेचा सर्व जाती धर्माचा मेळावा झाला असं ऐकेवात माया नाही पक्षाचा असू शकतो पण सामाजिक आणि तो मराठा मेळावा हे राज्यातला पहिलाच असतो म्हणून जो आपल्यासाठी महत्वाचं योग्य वेळ टायमिंग सुद्धा योग्य टायमिंग योग्य वेळ पण योग्य आपल्याला पुन्हा एकदा योगानं एकजूट पुन्हा एकदा दाखवणे माझी फक्त एवढी मी लय वेळ यावेळेस बोलू शकणार नाही तुम्हाला मी तुमच्या बळावरती खाली वर उतरतो हो नाही तर मला तुमच्यामुळे शक्ती मिळते नाही एवढी शक्ती माझ्या अंगात आता फक्त एवढं सांगणार आहे की जेव्हा मेळावा पुन्हा कुणी रेकॉर्ड करू नये अशी करायची जबाबदारी संभाजी आजपासूनच कामाला लागेल उद्या सुद्धा संभाजीनगरच्या खांद्यावर जबाबदारी आहे मेळावा हा प्रतिष्ठेचा समस्याच्या पण आणि समाजाच्या दोन्ही पण वेळ ही योग्य आहे ही अशी वेळ आता की मराठ्यांच्या किंवा शेतकऱ्यांच्या सर्वसामान्यांच्या मनात जी मेळावा पाहिजे होता ती घेण्यासाठी खूप दिवसाचे प्रयत्न सुरू होते एक दसरा मेळावा आपल्या हातात झाला पाहिजे मग आता हक्काचा पाहिजे ना आता ठरलं तिथं 750 एकर जमीन म्हणजे 733 एकर जमीन आणि योग्य टायमिंग आणि योग्य संधी वेळ सुद्धा राईट उभं राईट मराठ्यांच्या समस्या भाव घालायची ही योग्य वेळ पण त्याला पाहिजे तुमची पुन्हा एकाची एकजूट आणि एकता फक्त मन क्लिअर करा सध्या फक्त मन क्लिअर करा तिला आवाज येतो तुम्हाला
फक्त मन क्लिअर करा, कारण टार्गेट ठेवा समाजाचे असणे, आणि त्या समाजाच्या अस्मितेसाठी हा दसरा मेळावा ठरला. आणि संभाजीनगरच्या खांद्यावर प्रचंड मोठी जबाबदारी म्हणून पहिल्यांदी मी सुट्टी न घेता तुमच्याशी बोलायला सुरुवात केली, कारण तुमची सुद्धा आग येईल, तुमची आग वेगळी तुम्ही काय एकदा खांद्यावर काही घेतलं की मग कार्यक्रम झाला, कारण तुम्ही केलाय म्हणून तुमच्या आजपासूनच जबाबदारी तुम्हाला लगेच काम बाजूला ठेवायला लागतं, लगेच. पण ते अशी करावं मला वाटतं. तुम्हाला याच्यात काय चेंज करायचं बघा, शक्यतो जिल्ह्यातले आपले माणसं आता करावं पाहिजे. त्यासारख्या सण नंतर सण हे विषय नंतर दुपारी 12-2च्या नंतर आपला वैयक्तिक सण साजरा आपण 2च्या नंतर करायचा. पण 2 वाजेपर्यंत आपलं किमान गाव घडवता येईल, किमान गाव घडवता येईल. तुम्हाला काय शेती लावायची तुम्ही ठरवा, त्यापेक्षा शेतीत अशी लावा ना सगळ्या सोबत. गावात बैठक बोलवा, गावकरी आपले जमवा, त्यांना सांगा कुणाला काही मागायची गरज आहे का, आपली शेती आपणच वापरू, चला म्हणा आता वर्गणी करा, गाड्या लावायच्या. कुठं कुणाला मागा, कोणी 200 देईन, कोणी 50 देईन, कोणी 100 देईन. उदाहरणार्थ फक्त 5,000 जमा असं राहिला एका गावात, तरी 3 गाड्या लावल्या असं ग्राह्य बाबा, 3 गाड्या लावल्या, 3 गाड्या लावल्या. या 3ही गाड्या फक्त महिला द्यायच्या गावात. माणसाने त्या गाडीत बसायचं नाही. त्या 3ही गाड्या गावात त्याचा गावातले माणसं समस्या आपल्यात मिळावा, कोणाची कोणाला डोक्यात आणलं तिथंच जमा करायचं, तिथंच गाडी लावायची, ते त्यांचं तिथं ते जमा करून करण्या नाही आपलं सगळं. म्हणजे ही सोपी प्रक्रिया जी आपण सुरुवातीला राबविली होती तीच प्रक्रिया पुन्हा करू. म्हणजे कोणावर भाडं नको, कोणाचे आपलं रोग करं नको, हे केलं ते केलं म्हणून ते करा. प्रत्येक गावात 2 गती असे असते की ते म्हणजे तर मोठी गाडी, एक गाडी मी देतो भाड. प्रत्येक गावात 2 गती असे आहेत की ते म्हणजे ही मोठी गाडी राहू देऊ, एक भाडं किती येते तिथं 3,000 येते, गाडी 1,000 येते आणि दर मी देतो. असे 2-3 असते, म्हणजे ते 3-4 त्या 3-4 7-8 गाड्या एकच गावात आहे. ती आपण सगळ्यात नाही लागले, गाड्या म्हणा किंवा टेम्पो म्हणा किंवा पिकअप म्हणा ते लावून आपण त्यांना देऊ. माणसाने माणसाला थांबायचं, मोटरसायकल यायचंय, फोर व्हीलर लावायचं, ट्रक बाहेर काढायचं, बघा शिरेच घ्या विषा त्या. आपण याच्यात बसलो इथं, म्हणजे मराठी एका खपानात वापर याच्यात बसते, खाली टाकल्याला म्हटलं तरी बसते, ती दूध सहन होत नाही. आणि तुमच्या बळावर मी जिवंत आहे, मी हटत नाही, माझ्यामध्ये रोज तुला बदलत होण्यासाठी. हे जर आपण प्रत्येक गावात केलं ना, लोकांना ताण येणार नाही. माता माऊलीला डायरेक्ट गावात गाडी येतं, गाडावर गाडी वापस यायला जायला का नाही. त्यांनी जेवायची ती सगळी व्यवस्था केली. आता महाराज आले होते, आता आमची चर्चा बंद आहे. त्यांनी नुकती हे भात भीत सगळं त्यांचं लगेच सुरू झालं, ते लगेच सुरू केलं. तिथं 12 दिवशी आत्ता काम करतात. ते महाराजांनी सांगितलं, मी ते सांगतो तुम्हाला आत्ता, की त्यांचं काम जोराने सुरू झालं. तर ही शेवटी असली मला एवढा शब्द तुम्हाला सांगायचा, तुम्हाला मात्र आजपासून पूर्ण पडावं लागतं. ही जबाबदारी तुम्हाला आत्ताच सांगायला घेणार. इतक्या तुफान वेगानं आला पाहिजे की माझं वैयक्तिक मत तुम्ही आतापर्यंत केलेलं रेकॉर्ड, कारण तुमची रॅली तशी झालेली नमुनेवार 14 घंटे चालत होती. म्हणजे संभाजीनगरचीच त्या झाला पाहिजे शहागडपर्यंत. पण हे तुम्हाला दाखवावं लागतं, कारण हा मेळावा खूप प्रतिष्ठित आहे, खूप योग्य वेळेत आणि खूप जणांची इच्छा होती मराठीचा मेळावा झाला पाहिजे, जनतेचा मेळावा झाला पाहिजे, सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मेळावा, दसरा मेळावा असला पाहिजे. तर ते उभा करायला आपण ठरवलं. अराजकीय, त्याला राजकीय रंग द्यायचा. पण यंदा खूप विरोधक वाढल्यामुळं, मराठ्यांना वाढल्यामुळं तुम्हाला ताकद दाखवायला, तुमच्या पुढं विराजच नाही, माझ्या पुढं विराजच, तुम्हाला ते दाखवावं लागतात. तुम्ही त्याच्यात केली आपली कुणी नाही बरोबर करू, सगळे परेशान आहेत.
पण तुम्हाला तेवढा शब्द सांगतो, दसरा मेळावा यशस्वी करायचा आहे आणि त्याच्या कामाला तुम्हाला आत्तापासूनच लागतो. कसलीच हायगा नाही का बाकी आता पुढं काय होईल ते नंतर बघू झालं त्याला माहिती आहे पुढं काय होणार आहे काय नाही होणार. देतात नाही देतात. रात्री काही चर्चा झाली, काही मंत्री आले होते, त्यांनी सांगितलं की ते 2-3 दिवसात काय देतात. खूप वाटलं काम सांगते आपण काय समाज किंवा आपण काय कुठं कमी पडलं त्यांना घुमवायचं असलं तर ते जाणार आहे, नसं घुमवायचं त्यांना तर मागणीची अंमलबजावणी स्पष्ट सांगितलं आपण. कारण आता अंमलबजावणी करणे इतका अहवाल आलेला सरकारचा. काल त्यांनी 3 अहवाल स्वीकारले. त्यांना पाहिजे अपेक्षित तेवढा अहवाल आलेला. त्यांचा एक प्रॉब्लेम होता हैदराबादच्या गॅजेटला, ती काय महाराष्ट्रात नाहीये. सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचे गॅजेट सरकारजवळ आहे, कारण याच राज्यातली गॅजेट येते, त्यामुळे याच राज्य सरकारकडे. हैदराबादचं होतं तर त्यांनी मागे शिंदे समितीने आणले पाठीमाग आणल्याच्या नंतर सुद्धा त्यांना 8,000 पुरावे सापडले. आणल्याच्या नंतर सुद्धा गॅजेटच्या नंतरची वेळ एवढे पुरावे. आता त्यांना ते काय चॅकलेट टाकायचंय आणि तो हो हो मानायचंय. मराठ्यांना डावलून त्यांचा काही वेगळा प्लॅन आहे हे आता आचारसंहिता लागल्याशिवाय सिद्ध होणार नाही. जर आचारसंहिता तशीच लावली त्यांनी तर आपण ओळखायचं त्यांना मराठ्यांना डावलून काहीतरी करायचंय वाटतं. मराठ्यांना डावलून राज्यात तिथं गावात काय होत नाही, राज्यात काम नाही. मराठ्यांना डावलून काय घ्यायचं समजा आपण पुढे घेऊ त्याच्यावर आत्ताच नको. पण आता जे स्वप्न होतं समाजाच्या पोरांचं, आपल्या पोरांचं, आपल्या लेकरांचं सगळ्यात जास्त स्वप्न होतं की एक मेळावा सुरू झाला पाहिजे. तर आता त्याला धोका तुमच्या भरोश्यावर दिला. परत दुसऱ्यांनी दिला आता सुद्धा. महाराज आत्ताही आले होते परत. मी म्हणलं मी संभाजीनगरची बैठक बोलवलेली, त्यांना आता सांगितलं आणि जबाबदाऱ्या सगळ्या जिल्ह्यावरती वाटून झालं. माझं काही अपेक्षा संभाजीनगर 2 वाजेपर्यंत करावा होता पुरा जिल्हा. कारण हे पैठण, गंगापूर, वैजापूर, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, औरंगाबाद, संभाजीनगर पूर्ण महानगर किती लोक आहेत काय तिथं आलं कसा पुढं आपल्याला 2च्या नंतर आपला रस्ता, 2च्या नंतर समाजासाठी, 2 पर्यंत समाजासाठी करू, 2 वाजेपर्यंत समाजासाठी करू, 2च्या नंतर आपण आपल्या घरी जाऊन करू. काय असतं संध्याकाळी काय दर्शन नसतं, संध्याकाळी काय ही नसतंय ना. अगोदरच्या दिवशी दसऱ्याचं आपलं सगळं उपास सुटलेले असते. अगोदरच्या दिवशी त्या दिवशी फक्त आपण दर्शनाला जातो वडील जायचं एवढाच दिवशी. पण आपल्याला मात्र चुकून पडायला. आता तुम्ही एवढीने जर म्हणून घेतलं ना इथं तर 1000 गाड्या निघाल्या. इथं बसलेलं या काही कधी 10,000 गाड्या करायचं जर टार्गेट धरलं मी 10 गाड्या काही करीन पण आणि 10,000 गाड्या 10,000 गाड्या होत्या इथं झाल्या ना. मी सारखं नुसतं बसल्या काहीतरी बघा सांगायला नाही काही बसल्या 14 लाख काय झालं गेलं बैठकी बसल्या घडलं तिथं. म्हणजे समाज आपला कसा केला ही समाजाचे व्यवस्था समाजाचे विश्वास आहे. एवढा जबाबदारी देण्यासाठी आपल्याला काय टिकून ठेवू नये. आणि तालुकाभर सगळे कामाला तालुकाभर आजपासून कोणीच कसं पूर्ण नका. ज्याला विचारलं नाही त्याला सांगा पूर्ण झालं तरी चला नाराज नका बोलू. ही दसरा मेळावा यशस्वी करायचा आहे आणि संभाजीनगर जिल्ह्याच्या खात्यावरही जबाबदारी. मला तुमच्याकडून शब्द सगळ्यांनी हात वर करून शब्द द्या दादाला. लाखोच्या संख्येने संभाजीनगर हजर राहील दादा. बस मला शब्द एवढंच पाहिजे. 2 वाजेपर्यंत नाही पूर्ण दिवसभर सगळ्यांनी एकजुटीने हात वर करा. एकजुटीने एकाचा हात खाली नको. लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे, लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे. मनोकारा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे
3 आणि आता सुट्टी घेऊ. मी थांबसत नाही, कारण शेवटी प्रतिष्ठा आहे, मी कमी बसत नाही. तुम्हाला सांगू मी 3 तारखेला म्हणजे उद्या परवाला सुट्टी घेतो, कारण शेवटी प्रतिष्ठा महत्वाची. तब्येतीपेक्षा आपल्या दुखण्यापेक्षा समाजाची प्रतिष्ठा सगळ्यात मोठी असते. त्यामुळे मी सुद्धा 4 तारखेला 3ला सुट्टी घेतो. 4ला परभणी, धाराशिव, लातूर आणि हिंगोली या 4ही जिल्ह्याची बैठक नागपूरमध्ये बोलतो. 4ही जिल्हे त्यांना इकडून नगर आणि नाशिकचा काय बरेचसे मी बोलून गेलो तिकडे. हा मी कामात राहतो त्या. आता तुमच्या जबाबदारी दिली, तुम्हाला जर काही कंपनीकडून काही करता आलं किंवा मेसेज देत आलं, राज्यातले लोक कसे त्याच्यात आपल्याला सगळ्यांना मिळून वाटता येत. घेऊ एक मुद्दा किंवा आहे. दुसरा आपली सोशल मीडिया आपण स्वतः करायची. उत्तरानं उत्तर आता मराठीने पुढे देऊ नका. आपल्याला बी काही मर्यादा आहे, आपल्याला काही इज्जत आहे. आपण आपण काही सुरू झालं आता बोलावर आला त्याला नावे आहे. आता किमान सुसंरक्षण तर करू. आता सुसंरक्षण करायचं शिकायचं, तुला मला काय करायचं नाही. सुसंरक्षण करायचं ही गळी हिसकून द्यायची नाही समाजाच्या. आपल्याला समाज नाराज व्हायला लागला, समाजात लगेच मन जाणून घ्यायचं, नाराज काढून टाकायचा. काय मोठी पण नाही त्याच्यात. आपण आपलं चलत राहू. थोडा सन्मान कमी मिळत, मान कमी मिळत. आणि तिसरी गोष्ट एक महत्वाची सांगतो, महाफोन चालू होतो महाराज काढून नाराज होऊ नका. कारण कोणी फोन तो काढून कसं कोणी उचलला तर माझ्याकडे तेच बी नसतं, तेच नसतं. त्यापेक्षा त्यांच्या घरात मी जिवंत आहे कवर काय नाही घ्या ना, तिथं उघडच नाही बाबा. त्याने फोन दिला तुम्ही आपल्या गाडीने किक मारून आणतो मी ते बसूनच नाही. काय झालं तर उलट फोन उचलला बा मानत देणार किंमत देणार. आणि 5वी गोष्ट सांगतो, उपोषणात आम्ही बोलत नाही कोणाला, कशाला नाराज होतो नका. काही कमी घेतली दोन ढोळा तो सुद्धा आता मला माहिती इथं भाजी वाचायला नाही, इकडं भूक आली. तुम्ही मी समजून घेताय काही तक्रार राहिले म्हणून बोलायला मी. ते म्हणजे उपोषणाने बोलणं सुद्धा आता मी बोलायचं उपोषण तेवढं कळून त्याच्या पोटात केली, त्याचा किती भेसफार आहे. सुरू येते मी काय नाच करणार होता आणि बोललं तरी मी तुमचं आहे आणि तुम्ही मला बोलले तरी तुम्ही काय बोलत नाही काय म्हणजे बंद आहे काय नको करू शकू घ्या. काही काही फोन उचलल्यावर काम होतं. आता काही काही वेळेस असंच झालं, दोन्ही बाजूला होतं मी एका नाही फोन उचलण्याचं जोरे भेसपडत त्याला ती पुस्तक दुसरं म्हणजे थोडंच आपण ती पण समजून घेऊ, त्यांची एक बाजू समजून घेऊ. त्याच्यावर जर आपण गेलो ना फोन टाकायचं दुसरा आहे 9च्या तेव्हा फोन उठत नाही त्याला आणि 9च्या पुढे ते फोन शिकत उठतच नाही. 9च्या पुढे त्याला कमीत कमी तिची घरात शेती 9-10च्या पुढे तू कामाला झाला काय, तुला पाण्याला मी भोज दिला म्हणून काय, तू का कशा झाला काय, तू कोण लावून गेला एवढा तू कामाला झाला काय गोळी लागली. हे पण होत, हे पण होतं. त्यामुळे हे कसं होतं ते पण कसं. पण काही ठिकाणी जर होतच असलं, काही ठिकाणी उचलले जात नसतील, उत्तम असू शकतात हवे तेही मी मान्य करतो. पण त्याला आता मी करतो असं नाही, मी करतोय तर मग तिथे इतका जीव घेणं प्रवास मी करणार, मी बसणार मी इतका जीव राहून
मी जर कसं वेगळी किंवा तुम्हाला टाळून काही करायचं म्हणलं तर मी ते बसलो असतो ना. मी असा वर 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 बोलत राहिलो असतो. त्यामुळे काय असतं एकमेकाकडे काय झाले नाही आणि भेट घालून दिली काही काही मध्ये भेट काय काय वेगळंच पुढे भाऊ टाइम घेऊन जाताना टाइम घेणं आम्ही का म्हणते काही काही मला काही मला मला लागत होते म्हणून मी बोलतो वेळ गेला मागे झालेलं मी लोक आहे कुणी डाळ त्यालाच नाही माहिती तिला कुणी रंग सुरू करतो झाला मग तिला असं काही आधी कोणाला हे देऊन ठेवा कोणाच्या मार्फत आलाय मग आपला काम चांगला आहे का असं काहीच नाही ना. घरी गेले फोटो काढले मध्ये मध्ये तर काही नाव घेत नाही मी पण त्याला विचित्र लोकांनी फोटो काढले. विचित्र म्हणजे त्याचे व्यवसाय थोडे वेगळे त्याचं मारामाऱ्याचं नसतं काही कसं लगेच बोलू आले सुरू झाले त्याचं जो कुठे येईल मला काय माहिती कोणी काय मला काय म्हणजे काय असे नमुने मला काय माहिती आता काय ते आमदार मंत्री येते ते बोलू टाकी ते जमादार सांगा मी काय सेवा घेऊन आलो काय सेवा वाटायला नाही मी तरी काय करू सांगा माझ्या तुम्ही काय केलं असतं आता फोटो काढल्या खाली काय घेऊ आता मी घेऊ त्याला बरंच नाही भेटून पण पडी दे तुम्ही येते दिवसा येते कवा येते आज सकाळी एक असा अवस्था झाला मला घरी उठायला केव्हा होता ते आला फोटो टाकून दिले आणि मला फोन आले मला मी तेव्हा त्याला म्हणजे असं असं दादा शुभेच्छा दिल्या आमचं केलं पण गेलं आता तुम्ही काय बोलता त्याला का पाठवून दिला आणि आपल्या उभं भेट राहतो पुढं मुली येऊन द्या तुम्ही मुली येऊन द्या मी काय कोणाचा होत नाही ते त्यांना कळायला राहावं आणि आपल्या समाजाला कळालं मी कोणाचा होत नाही मी मला त्याच्यात दोनच गोष्टी करू शकतो पैसे आणि वर आणि मी कोणी घेतले ना काय होत नाही येऊन द्या ती येते त्यांना येईल बरं ते असंही विचारता 2 मिनिट फक्त तुम्हाला आशीर्वाद घ्यायला वेळ मिळत का सुचतच नाही फोनवर बोलताना कसं बोलतोय ती कोणती तेव्हा त्या 2 मिनिटात आशीर्वाद घ्यायला कधी वेळ मिळत नाही मला शिवाशे तो फिराय आम्हाला पुढे घेऊन ते तुका दोन धाके आणि हे लागले असते राजकारणी लोक काही लोकांना तुम्ही श्रीकांत राहू तुम्हाला स्वतःच नाही होणार ना ते म्हणजे का घेऊ जर ठरलं तर उमेदवार ठरले किंवा काय तू म्हणजे घेऊ देऊ आणि तुम्ही काय ठेवा घरी जा जर ठरलं तर नाही येऊ कुणी इतकी उमेदवार दिल्यावर तुमचे कागदोबाजू घेतला आता इतकी तुझे तुम्हाला काय सांगावं दुसऱ्या सांगा तुम्हाला असं काय करून तुम्हाला काय बनवलं जायचं जात हरायची आपण आपल्या तास नसत पटा ठरला सांगा समाजाने या मतदारसंघात घेऊन द्यायचा किंवा पाळायचं ठरलं घेऊ पाळायचं तर काय पडू आता इच्छा सगळ्या त्याबद्दल मला वाटत असेल की बाबा आमदार हो काय मी घेतले आमदार होईल मागे मला सांगायचं समजली मी तुमची चेष्टा करण्याचा बोलत नाही खास रक्कामास होता ओरिजिनल आहे तुमच्या माणूस जर ठरला ना तर होऊन द्या कुठे आपल्या गोरगरीला त्याकडे काम होते बाबा शेतकऱ्यात काम होते पहिले लोक तसे आपले गेलेली कागद आला की नाहीच मिळाला पुढून कागद दिला अर्ज दिला की कामच झालं असे लोक ठरलं तर हो ना कुणी काय फरक पडेल कुणी झाल्यासारखे तुमचे काम होते ना कामाला कोणते आपले कोणते कोणाची भाऊ घ्यायचो असंच आपले मला अर्ज तरी टेन्शन
आम्ही तुम्हाला बरं सांगतो तुमच्या नाही बात तुमची सत्य का बरं का त्या ठरलं इतके आज एका सब शंभर आणि सगळे असे चेहरे तुम्हाला मी नाहीच म्हणू शकत नाही मरण समजून घ्या असे चेहरे तुम्ही त्याला नाहीच म्हणू शकत नाही सगळेच पहिले येतं तेव्हा तुम्ही काय पहिले काय असे चेहरे सगळे काय कसं काय करायचं हे ठेवावं लागेल ना जात मोठी करायची विजयी करायची जातीवर गुलाल टाकायचा हे ठेवावं लागेल ना आता सगळ्यावरच गुलाल टाकायची म्हणल्यावर आता अवघड व्हायचं का मी तर रोज त्याच डोळ्यात एक काहीतरी आपल्याला हे फायनल करावं लागणार आहे टार्गेट की एक जागा आहे तुम्ही जाऊ मोठं मन तुम्हाला करावं लागेल त्या गंगापूर मधून एक अर्ज आल्या सगळे फ्री आहे त्याच्यात गंगापूर पॅटर्न त्याला द्यायचं सगळे कुणी त्या मुली या असं पाहिजे म्हणलं आता कसं आपण शेवटी पोरं बाजार सामने तुम्हाला चांगलं माझं एवढी पब्लिक मागं म्हणजे ना आता होत म्हणजे पुरा या काय धरून त्या दिवशी आपल्या स्थान मारा त्या दिवशी मराठ्याच्या आवडा ते मार नाही खात मला शांत शांत आपल्याला काहीतरी मिळवायचं आणि यांना काहीतरी घडवायचं त्यांना मराठा विश्वास घडवायचा आहे त्यांना मुस्लिम हिंदू दंगली घालायच्या त्यांना स्वार्थ साधायचा खूप शांत राहा दोन्ही काही मारा लागला काय दोन्ही काही मार भाऊ काय करतात ते दोन पुढं माझ्या जागेवर खरंच दुसरा असताना तर सरळ मला आता देणं नाही घेणं नाही मस्त आता सगळं होऊन बसलंय लोकांना त्या दिवशी काही झालं असतं 70,000 बोर होतं तिथं शिकला तो का काही झालं असतं आपल्याला ते तर होऊ द्यायचं म्हणजे मी सगळे पावलं तुम्हाला डाग लागवलं म्हणून करतो मलाही समजून घ्या माझ्या खूप मरण आहे एक पाऊल चुकीचं पडत म्हणजे चुकीचं केलं असं करायला गेलं तर काही म्हणजे करायला पाहिजे होतं म्हणजे मला सगळे सांभाळायचे आडमुठे बी रागीर बी हुशार बी घरगुतीची बी जे स्वतःला बुद्धिजीवी समजते ते घरगुतीजीवी शिकत आपण गाडीने शाळा घेण्याच्या वेळेला कामा धामाच्या काही कामाचं नाही स्वतःला काय समजते काय नाही मला हे सगळं धरून धरून सगळ्यांचा सन्मान करून करायचे एक मुलगा म्हणून मला समजून घ्या आपल्या एवढं कधी आहे की अनेक वर्षापासून काम करते 20-30 वर्षापासून मला त्यांचा मान सन्मान घेऊन करायला लागतोय नवीन आलेल्या पोरांचा मान सन्मान घेऊन करायला लागतोय त्याच्यात अनेक वर्षापासून महिला काम करतात त्यांचा मान सन्मान घेऊन करायला लागतोय काही नवीन आलेल्या असतात महिला त्यांचाही मान सन्मान घेऊन करायला लागतोय त्याच्यात आशा असणारी ही वेगळीच इथं फक्त 2 गोष्टी मिळत नाही त्याच्यामुळे माझं फुटत इथं पैसे मिळत इथं पैसा मिळतच नाही आणि मग ते नाही मिळालं की माझ्यापासून लांब द्यायला आता मग तुम्ही सांगा मिळून द्यायचं असले तुम्ही बाजू शकतो तुम्ही तुमच्या घ्या इथं पैशाचा फायदा नाही होऊ शकतो तुमचा समाज मोठा होऊ शकतो तुमचा समाज मोठा होऊ शकतो तुमचा समाज मोठा करायसाठी ही ताकद एक पडलेली आणि लोकांना विचार करायला लय हुशार झाले लोक लय हुशार झाले रात्रीला आपल्या सगळं पण मतदान राहायचं सांगते घालाय नाही तर समाज पुढे आपला नका होऊ अपेक्षा आहे तुम्हाला सांगतो आपल्या व्यवसाय करणाऱ्याच्या अपेक्षा आहेत आपल्याला शिक्षकाच्या डॉक्टरांच्या वकिलांच्या कामगारांच्या शेतकऱ्याच्या गरीब मराठ्यांच्या वकील येतं आपले कोण कोण क्षेत्राचे शिक्षक असतील विद्युत मध्ये असतील महसूल मध्ये असतील पोलीस मध्ये असतील अंगणवाडीत असतील जिथं जिथं आपले व्यापारी छोटे छोटे धंदे करणारे उद्योगपती आहेत बिल्डर आहेत कॉन्ट्रॅक्टर आहेत ट्रकवर आहेत रिक्षा ड्रायव्हर आहेत एसटी ड्रायव्हर आहेत हमाल्या करणारे लोक आहेत आपल्या शहरात कंपन्यात वॉचमॅन म्हणून राहणारे लोक आहेत सगळ्यांच्या अपेक्षा तर आपल्याकडे काही ना काहीतरी करणार आहे त्या जरी ते एखादे कार्यक्रमाला येत नसते तरी घरी बसून रोज टीव्ही भयानक विचारते आणि टीव्हीवर नाही बघितलं तर कोणातरी विचारतात काय चाललंय तिथं आमचं नाही येणं झालं
हे मतदानाच्या दिवशी काही कार्यक्रम करणार लोक उदाहरणार्थ एक उदाहरण मला चला स्वातंत्र्य सैनिकांचा त्या दिवशी विषय होता मला वाटतं की लास्ट देते त्या दिवशी कुठं नव्हतं धंदा सुटला या अपेक्षात राहा लोकांच्या कितीतरी वर्षापासून तो प्रश्न पडला होता होत राहत हे काम सारखे सारखे होत राहते आता मला वाटतं परवा त्याला 26 पोरं ते ठाण्याला घेत नव्हते पोलिस घेतले आणि मग मी खचवले पाहिजे तुम्ही या 16 तारखेला त्या राजकारणासाठी फक्त तिथं नका खचून देऊ मला पार्टीच्या मग तुम्हाला काय तुम्ही मोठे केले समाज मोठा झाला म्हणजे तुम्ही मोठे झाले फक्त एक जणाला कोणातरी पुढे चालावं लागणार आहे आपल्याला मानावं लागणार एवढे 70 वर्ष त्याला होऊन म्हणून आपण रट्टे देणार निवडून आपण रट्टे आपल्याला देऊ PC आपल्याला देतो तरी मग आमदार साहेब आमदार साहेब आपलं लेकरं काय तर ठरलंच करायचं हो ना महाराष्ट्रात मग करायचं होतं मग काय बरं पाहिजे मराठीमध्ये चांगले चांगले ते लागेल झोपीच नाही पाठायचं पाठायचं एवढं पडून द्या आम्हाला कारण मी तुम्हाला काही सोडे करत नाही एक मोठी बैठक घेऊन ठरवू आपण राज्यातले लोक बोलू आपले सगळे काय करायचं आणि पडू ती बैठक आपण उगाच 24 तास पाडायचे चौका करायचे का काय करायचे ठरलं तर सगळ्या जातीचे द्यावं लागणार आहे ते तुला आणि त्याच्यावर होत आहे आजचा अजेंडा आपला घेऊया आता योग्य वेळ संधीपणे लोकांची पण इच्छा होती मेळावा दसरा मेळावा झाला पाहिजे आणि असा टायमिंग मराठी भागात कोण येणार नाही असा टायमिंग आलाय ना आणि त्यांचा आपलाच तयार नव्हता राज्यात त्यामुळे सगळे तुम्हाला जितका सोशल मीडिया पांढरे येणार राज्यभरापर्यंत तुमच्या ओळखी त्या पुऱ्या कामाला मोबाईल आता ती दिवस राहिली 10 दिवस मोबाईल नुसता मित्राला कामाला आणि सोशल मीडियाला चालला पाहिजे कुठून चाललाय कुठून चालला पाहिजे असा दसरा मिळावा पुन्हा नाद नाही केला पाहिजे मराठ्याचा नाद मोडायसाठीच मराठी याला म्हणजे मराठीच्या या शिवारात आता त्रुटी नाही तुम्ही दिसते का आपलं काय करावं याला काय झालं याला काम बनलेलं कळत नाही हे सगळ्यांना खोटं खोटं घेत पाणी मग फार एक पांढरी पडली मी नाही आता फक्त तुम्ही जबाबदारी आता संभाजीनगर जिल्ह्याच्या खांदा जाऊ द्या एवढ्या वेळेस संभाजीनगर नाही ठेवायचं घरीच होऊन जाऊ द्या ती जबाबदारी घ्या कारण हे इकडचे 4 तालुके खूप पेडले वैजापूर गंगापूर फुलंब्री आणि कन्नडी है ना खूप पेडले जास्तीत जास्त जिल्ह्यातले सगळे ते दादा सगळे ते सगळं जिल्हा पेटले बाकीचे राहिले नाही करता असं नाही करायचं आपलं असं बोलणं जाणार असं नाही म्हणतो आता होण्याच लागली या जिल्ह्यात तुझ्याकडे आणणार आहेत का ते कोणतरी म्हणलं ही बोली 5,000 काय गाड्या नाही बोली स्पर्धात मराठ्यांना जिंकून द्यायला लागली मला तुम्हाला नाही आपली स्पर्धा मराठ्यांना जिंकून द्यायला लागली इतकं भारी ही जबाबदारी तुम्ही आज स्वीकारायची वाटल्यास तुम्हाला बैठक घ्यायच्या तिथे घ्या नाही ह्याच बैठकीत तुम्हाला काय फायनल करायचं करा स्पीकर बाहेर काढा बोर्ड बाहेर काढा सगळं अरे वेळ ठरलाय 12 वाजता कळव मला 11लाच कळव 8ला राव सोडायची एक दिवस पाठच पाठच खाणे आणि थोडं दोन तरी नाही बरी वस्तू केली ते मग ते भात ते खूप ते रक्का पांगेला जाऊन हो ना विचारच नका ते त्यांना
मला फक्त महिलाची सोय करायला लावली नाही यावेळी. कारण मला ही गोष्टी अनुभव आलेला आहे सगळा. मी म्हणत तसं टॉयलेटचा सगळ्यात जास्त महिलाचा प्रॉब्लेम आहे. त्यांना सांगितलं मोठमोठ्या एकामध्ये आणू शका मंडळचे किंवा पट्ट्या ते देऊ, म्हणजे ती तेवढा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना. लोक करणे सोडत किंवा ती सभा सोडित नाही नसतं त्याला जायला यायला. पण एक दिवस जाऊ द्या ना, लवकर उठा आणि लवकर तयारी करा. तर संभाजीनगर जिल्हा बाहेर काढायला तुम्हाला एवढ्याला बाहेर निघत नाही. कोणाला निघत पुरा संभाजीनगर बाहेर काढा घेऊन नका. हवे या हवेने डायरेक्ट पाडळीसी की पाडळीसी नारायणगड रस्ते सगळे टाकला रस्ते सगळे खराब नाही. 4 रस्ते करायला 4 रस्ते यावेळेस ब्लॉक करायला पण आपलं लवकर निघा. आणि असं करू नका एक सांगा गाव बैठका गेलो गर्दीत नको. आपल्याला काही किलोमीटर गर्दी नको तिकडे गेला गर्दी काय गर्दी इकडे यायला गर्दी गाडीमध्ये वर गर्दी गर्दीच करायची ना. इकडे बसून करतो इकडे जाऊ शकतो नाही. गर्दी तुम्हाला मराठ्यांना अशी संधी आलेली की खूप दिवसापासून या ग्रहावर मराठा मेळावा झाला पाहिजे, दसरा मेळावा पाहिजे. एवढी कामं कोणत्याच जिल्ह्यात नाही. कोणत्याच जिल्ह्यात आपण कोणाच्या दसऱ्या मेळाव्याची स्पर्धा नाही करायला. हा कोणाचा तिकडं होतो कोणा तिकडं होतो कोणाचा तिकडं होतो आम्ही गेली तर नाही तर आम्हाला माहित नाही मोदीच नाही. आपला प्रश्न आहे आपण त्यासाठी एकत्र येतोय. टायमिंग मराठ्याने योग्य साथ दिली, योग्य साथ दिली मराठ्यानं टायमिंग. असा योग्य वेळ दसरा मेळावा आलाय. असे टायमिंग हवंच येणार दसऱ्या मेळावे दरवर्षी असते पण असे टायमिंग नाही येते. म्हणून सगळ्या एक विनंती होती माझी त्यासाठी मी प्रत्यक्ष बोलवलो. मला फोन तरी कवर लावलं इतक्या तुमच्यात फोन आलं नाही. गावागावात पुन्हा काय करायला घ्या पुन्हा एकत्र करा आणि वेळ घ्या. मराठा मोठा करायची वेळ आई बाबा शेवट तसे सांगतो कधीच जात हरून घेऊ नका. तुम्ही मी हरलं तरी सांगा जात नका हरून. तुम्ही मी हरलं तरी चालतं आपले जात नाही हरून. बरं राजकारण त्या राजकारणामुळे एखाद्या आपलं वाटलं झालं तरी चालत ते सोडल्यामुळे पुन्हा भविष्यात राजकारण जाती पुढे त्याला राजकारण सोडायची वेळ आली ते सोडा फक्त जात नका हरून. कधी भाऊ लय मोठे लागतात लय अपेक्षा करते. घरात बसलेले पुणे आणि मुंबईचे मराठ्यांचे मोठाले लोक नोकरदार वर्ग घरात बसून घरी आपल्याकडे येत नाही. पण आशा करतोय काहीतरी आता होणार आहे. जी कधी फ्लॅटून खाली उतरली नाही ती आपण गेलो मुंबईला त्यावेळेस कॅटलिकची आग घेऊन बिल्डिंग मधली महिला रस्त्यावर होती. कॅटलिकची आग घेऊन इतके मराठी घराघरात येत आले. फक्त त्यांना नोकऱ्यामुळे काही कारणामुळे येता येत नाही. तसं मराठवाड्यात शिक्षक आपण आव्हान केले की मराठवाड्यातून बाहेर नोकऱ्याला गेले बाहेर त्यांनी त्या दिवशी दसऱ्या दिवशी घराकडे या सुट्ट्या टाकून हे आव्हान आपण बाहेरच्यासाठी सुट्ट्या टाका. इतकं सिरियस घ्यायचं आपल्याला देवदसऱ्याला. तुम्ही सिरियस घ्या. मी आता समजतोय की तुम्ही जिल्ह्याची जबाबदारी तुमच्या खांद्यावर घेतली. मी आता निश्चित राहतो. आता जालन्यावाल्याला सांगितलं जालन्यावाले येणार आहेत 5 वाजता त्यांची बैठक बोलवली. त्यांना जालन्यावाल्याला सांगतो 5 वाजता आणि 4 तारखेला घेतो.